नमस्कार मित्रांनो, मी रुपेश आणि तुम्ही बघत आहात तुमचं आवडतं चॅनल 45 मराठी. आजचा व्हिडिओ रोजच्या भागांपेक्षा वेगळा आहे, कारण आपण आज घरोघरी मातीच्या चुली मालिकेतले केवळ नाट्य कथानक नाही, तर त्यामागचा खरा भावनिक आणि शैक्षणिक संदेश समजून घेणार आहोत. घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागात कथानकाने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा ताण वाढवलेला आहे. जानकी आणि ऐश्वर्या यांच्यातील संघर्षाची ही नवीन झलक केवळ घरगुती वादापुरती मर्यादित नसून मानसशास्त्र, नाती, खोटं खरं ओळखण्याची क्षमता आणि घरातल्या सत्ता संतुलनाचा एक अभ्यास आहे. भागाची सुरुवात होते ती जानकीच्या सरळ प्रश्नाने, कारल्याचा ज्यूस आणि तिखट लाडू कसा वाटला? हा प्रश्न ऐश्वर्याला थेट टोमणा असल्यासारखा लागतो, कारण आतापर्यंत तीच अशा कारस्थानांची सूत्रधार होती. इथे आपण एक महत्त्वाचा मुद्दा शिकतो की कधीकधी प्रश्न विचारणं हेच आपलं सामर्थ्य दाखवण्याचं शस्त्र ठरतं. ऐश्वर्या लगेच चिडते आणि जानकीला गप्प बसायला सांगते, पण उलट जानकी ठामपणे प्रत्युत्तर देते, आवाज वाढवू नकोस, नजर खाली करून बोलायचं. या वाक्यातून दिसतं की सत्तेचं समीकरण नेहमीच बाह्य ताकदीवर आधारित नसतं, तर अंतर्गत धैर्यावर आधारित असतं. जानकीने दाखवून दिलं की तिच्याकडे धैर्य आणि सत्य आहे, म्हणून ती ऐश्वर्याला दडपून टाकू शकते. पण ऐश्वर्या ही चतुर आहे. ती आपला चेहरा घाबरलेला दाखवते, पण तितक्याच आत्मविश्वासाने म्हणते, कोर्टात तारीख जवळ येत आहे, तिथे कळेल कोण लुजर आहे. या प्रसंगातून एक शैक्षणिक मुद्दा असा दिसतो की खोटारडा माणूस जरी घाबरत असला तरीही तो आपली बाजू टिकवण्यासाठी आत्मविश्वासाचा मुखवटा लावतो. यानंतर आईचा विषय येतो आणि जानकी डगमगते. इथे मालिकेने भावनिक मानसशास्त्र दाखवलेलं आहे. मानवी मन इथे सर्वात जास्त जखमी झालं आहे, तिथेच त्याचं सर्वात मोठं दुर्बल ठिकाण असतं. ऐश्वर्या याचा फायदा घेते आणि जानकीची आई आहे की नाही यावर टोमणा मारते. जानकीचा संयम तुटतो आणि ती हात उगारते. पण इथेच सगळं चित्र बदलतं. सुमित्रा आणि नाना तिथे येतात आणि ऐश्वर्याला नेमकं हेच हवं असतं, कारण ऐश्वर्या नेहमी दोन चेहऱ्यांनी वागते. एक घरातल्या लोकांसमोर निरागस आणि दुसरा जानकीसमोर विषारी चेहरा. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून हे ड्युअल पर्सनॅलिटी प्रोजेक्शन म्हणता येईल. अशा व्यक्ती बाहेरून निरागस चेहरा दाखवतात, पण आतून कारस्थान करत असतात. सुमित्रा जेव्हा प्रश्न विचारते तेव्हा ऐश्वर्या पटकन आपली कहाणी बदलते. काल जानकी आणि अवंतिकाने मला कारल्याचा ज्यूस आणि तिखट लाडू खायला घातले. खोटं सांगण्याची ही पद्धत मॅनिप्युलेटिव्ह टॅक्टिक्सचं उदाहरण आहे. इथे एक शैक्षणिक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. खोटारडे लोक बहुतेक वेळा पीडिताची भूमिका वठवून सहानुभूती मिळवतात. अवंतिका तिला लगेच खोटारडी म्हणते, पण सुमित्रा अवंतिकालाच गप्प करते. इथे आपण पाहतो की प्रत्येक घरात एक ऑथॉरिटी फिगर असतो, ज्याच्या निर्णयावर बाकीचं घर वागतं. पण जर हा ऑथॉरिटी फिगर चुकीच्या दिशेने वळला गेला तर सत्य बोलणाऱ्यालाच दोषी ठरवलं जातं. ऐश्वर्या मग सुमित्राच्या मनात अजून विष पेरते. जानकी आणि अवंतिका माझ्या बाळाला मारायला पाहतायत. हा संवाद घरातला भावनिक ताण वाढवणारा ठरतो, कारण आई बाळाचं नातं नेहमी भावनांचं केंद्रबिंदू असतं आणि जो कोणी या नात्याशी खेळ करतो त्याच्यावर लोक पटकन विश्वास ठेवतात. शेवटी सुमित्रा रागाने जानकीला म्हणते, या घरात एकतरी दिवस असा जाईल का जेव्हा तुला माझ्याकडून ओरडा मिळणार नाही जानकी? हा संवाद एक शिक्षण देतो की जेव्हा गैरसमज वाढतात तेव्हा सत्य शोधणाऱ्यालाच दोषी ठरवलं जातं. थोडक्यात काय, तर या भागातून प्रेक्षकांना मिळणारं शैक्षणिक विश्लेषण असं, प्रश्न विचारण्याची ताकद हेच खरं शस्त्र. प्रत्येक माणसाची एक भावनिक कमजोरी असते. खोटं बोलणारे सहानुभूती मिळवण्यासाठी पीडिताची भूमिका घेतात. चुकीच्या माहितीमुळे सत्य बोलणाऱ्यालाच गुन्हेगार ठरवलं जातं. घरातल्या संघर्षातून मानसशास्त्रीय दृष्टिकोन समजून घेणं महत्त्वाचं आहे. आई हरवल्याचं दुःख आणि त्यावर सुमित्राची कठोर वागणूक, हे दोन धक्के तिच्या मनावर एकाच वेळी कोसळतात. बाहेरून सुमित्रा जणू जानकीवर कठोर आहे, पण खरी गोष्ट अशी की हे फक्त नाटक आहे मित्रांनो, ऐश्वर्याला गोंधळवण्यासाठी. मात्र इथे एक शिकण्याजोगा मुद्दा बघा. जेव्हा एखादं मोठं उद्दिष्ट गाठायचं असतं तेव्हा कधीकधी आपण आपल्या जवळच्या लोकांनाही खोटं दाखवावं लागतं. पण खरंच अशी कृती नेहमी भावनिक ताण निर्माण करते. सुमित्रा आतून विचार करत असते की कदाचित मी जानकीला जास्त दुखावलं की काय. इथे दिसतं की आईच्या भूमिकेत असलेली व्यक्ती जरी रणनीतीने वागत असली तरी तिच्या मनात करुणा कायम असते. हे पालकत्वाचं खरं वैशिष्ट्य आहे. खोलीत गेल्यानंतर जानकी अवंतिकेशी मन मोकळं करते. आई मला खूप ओरडल्या. या संवादातून समजतं की आई आपल्याला भावनिक धक्का देते.
पण यामागेही नक्कीच काहीतरी कारण असेल. पण तरीही आपल्याला भावनिक धक्का बसला की आपल्यातला सर्वात विश्वासू व्यक्ती जो असतो त्याच्याकडे आधार शोधायला जातो. आत्ता जानकीचा आधार असते ती अवंतिका. अवंतिका ताबडतोब परिस्थिती ओळखते आणि म्हणते की सुमित्रा आई नाटक करत असतील. इथे अवंतिका ही क्रिटिकल थिंकर म्हणून उभी राहते. ती प्रत्येक गोष्टीकडे भावनिक नजरेतून न पाहता तर्कशुद्धपणे पाहते. यानंतर संवाद वळतो तो जानकीच्या हरवलेल्या आईकडे. जानकीला सतत एक प्रश्न सतावतो, ती कुठे असेल? इथे मालिकेने दाखवलं आहे की आईचं नातं हे व्यक्तीच्या ओळखीचं केंद्र असतं. आई हरवली की माणूस अपूर्णतेने जगतो. अवंतिका मग सौमित्रच्या मित्राचा उल्लेख करते ज्याने लताबाईंच्या घरी जाऊन माहिती गोळा केली होती. हा संवाद एक महत्त्वाची शिकवण देतो. एखाद्या रहस्याचा शोध घेताना एकट्याने न चालता टीमवर्कने चालणं आवश्यक असतं. दरम्यान ऋषिकेश पोलिसांकडे विनंती करतो की लवकरात लवकर जानकीच्या आईचा शोध घ्यावा. पोलिसांचं उत्तरही शिकवणारं आहे. केस कोर्टात गेली तर आम्ही काहीही करू शकत नाही. आत्ताच कृती करावी लागेल. इथे एक महत्त्वाचा धडा असा, कायद्याच्या चौकटीत राहून न्याय मिळवण्यासाठी वेळेचं व्यवस्थापन खूप महत्त्वाचं असतं. ऋषिकेश पोलीस अधिकाऱ्यांचे आभार मानतो. अधिकाऱ्यांनी दिलेली समजूतदार भाषा बघा. हे दाखवते की कायद्याची अंमलबजावणी करणारे लोक केवळ नियमांचा कठोरपणे पाठपुरावा करत नाहीत, तर कधीकधी भावनिक आधारसुद्धा देतात. यानंतर मालिकेचा सर्वात भावनिक टप्पा येतो. जानकी आणि अवंतिका लताबाईंच्या घरी पोहोचतात. शोध सुरू होतो आणि तिथे एक खेळण्यांचा ढीग दिसतो. जानकी ती खेळणी कुरवाळते. डोळ्यांमधून आनंदाश्रू येतात. इथे प्रेक्षकांनाही तिचं दुःख आणि तिचा आनंद जाणवतो. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर जेव्हा एखादं हरवलेलं नातं आपल्याला स्पर्शून जातं तेव्हा भूतकाळातील आठवणी जिवंत होतात आणि त्या आपल्याला भावनिक शक्ती देतात. खेळण्यांमध्ये सापडलेली चिठ्ठी, ही सगळी खेळणी माझ्या बबडीसाठी आहेत. हा क्षण प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा आहे. यामागे संदेश स्पष्ट आहे की खरं प्रेम कधीच नष्ट होत नाही. आईचं ममत्व वेळोवेळी प्रकट होतं आणि मुलाला त्याचा आधार मिळतो, किंवा मुलीला. तर या भागातून काही गोष्टी अशा शिकण्यासारख्या आहेत की उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रणनीतीची गरज असते, पण त्याची भावनिक किंमतही मोजावी लागते. विश्वासू व्यक्तीशी मन मोकळं करणं ही एक भावनिक थेरपी असते. टीमवर्कमुळे रहस्य उलगडण्याची शक्यता वाढते. कायदेशीर चौकटीत वेळेचं व्यवस्थापन महत्त्वाचं आहे. आई मुलाचं नातं हे सदैव जिवंत राहतं आणि भूतकाळातील आठवणी वर्तमानाला सामर्थ्य देतात. जानकीच्या मनात आईविषयीची ओढ आता आणखीनच प्रखर होते. तिला सतत प्रश्न पडतो, आई कुठे असेल? ती सापडेल का? आणि सर्वात घाबरवणारा विचार म्हणजे ऐश्वर्या म्हणते तसा, आई पाण्यात बुडाली असेल का? हा विचार तिच्या मनाला अस्वस्थ करतो. इथे मालिकेने एक महत्त्वाची गोष्ट दाखवलेली आहे की जेव्हा आपलं कोणतंही नातं हरवलं असतं तेव्हा मन नेहमी वाईट कल्पना आधी करायला लागतं. हे मानवी मानसशास्त्र आहे. अवंतिका मात्र जानकीला धीर देते. ती म्हणते, वहिनी जास्त विचार करू नका, तुमच्या आई नक्कीच जिवंत असतील. अवंतिकेचं हे वाक्य इथे आधाराचं प्रतीक ठरतं. जीवनात अशा टप्प्यावर जेव्हा आपण घाबरतो तेव्हा आपल्याला एक विश्वासू साथ देणारी व्यक्ती हवीच असते. इतक्यात जानकीच्या हाती लताबाईंचं पोहण्याचं सर्टिफिकेट लागतं. पोहण्याच्या स्पर्धेमध्ये लताबाईंचा नंबर सुद्धा आलेला असतो. हा क्षण मालिकेत एकदम शैक्षणिक बनतो, कारण यामध्ये दाखवलेलं आहे की प्रमाणपत्र आणि दस्तऐवज हे केवळ कागदाचे तुकडे नसतात, तर सत्य सिद्ध करणारी महत्त्वाची साधनं असतात. जानकीला कळतं की लताबाईंना पोहता येत होतं, म्हणजे त्या बुडाल्या असतील हा दावा चुकीचा आहे. जानकी हा आनंदाचा शोध लगेच ऋषिकेशला सांगते. इथे एक महत्त्वाची शिकवण आहे. महत्त्वाची माहिती मिळाल्यावर ती स्वतःपुरती न ठेवता योग्य लोकांसोबत शेअर करणे गरजेचे असते. टीमवर्क शिवाय सत्य उलगडत नाही. आता ऋषिकेशच्या मनात स्पष्ट होतं की लताबाई जिवंत आहेत आणि त्यांचा शोध घेणं हेच पुढचं ध्येय आहे. पण दुसऱ्या बाजूला आणखीन एक प्रश्न असा की ऐश्वर्या, ती अजूनही प्रॉपर्टीवर कब्जा मिळवण्यासाठी कटकारस्थान रचत आहे. म्हणून ऋषिकेशची पुढची प्लॅनिंग सुरू होते. प्रॉपर्टी ऐश्वर्याच्या ताब्यातून कशी सुरक्षित करायची. इथे मालिकेने दाखवलं आहे की संघर्ष फक्त भावनिक नसतो, तो कायदेशीर आणि आर्थिक पातळीवरही लढावा लागतो. याच दरम्यान ऐश्वर्याला एक अनोळखी कॉल येतो. त्या कॉलवर प्रॉपर्टीबद्दल चौकशी होते. ऐश्वर्या लगेचच शंकेच्या गर्तेत जाते. कदाचित हा ऋषिकेशचाच डाव असेल का? पण इथे पैशाचा आमिषचा सर्वात मोठा शत्रू ठरतो. ती गाफील पडते आणि हे घर विकण्याचा तिचा निर्णय होतो. या टप्प्यावर एक शैक्षणिक मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित होतो. लोभ हा निर्णय क्षमता हरवण्याचा पहिला टप्पा असतो. जेव्हा माणूस पैशाच्या मोहात अडकतो तेव्हा तो स्वतःच्या सुरक्षिततेकडे आणि भविष्यातल्या परिणामांकडे दुर्लक्ष करतो.
या सर्व घडामोडींमधून पुढचे महत्त्वाचे थरार उभे राहतात. ऋषिकेश कशाप्रकारे ऐश्वर्याला गाफील ठेवून प्रॉपर्टी सुरक्षित करतो, जानकी आणि अवंतिकेची धडपड खरंच लताबाईंपर्यंत पोहोचवते का, आणि शेवटी कोर्टाचा निकाल कोणाच्या बाजूने लागतो. या भागातून मिळणाऱ्या शैक्षणिक गोष्टी म्हणजे अशा की भीती नेहमी नकारात्मक विचारांनी सुरुवात करते, पण पुरावे त्या भीतीवर मात करतात. संकटात आधार देणारा साथीदार असणं ही मोठी ताकद असते. दस्तऐवज आणि प्रमाणपत्र सत्य उलगडण्याची किल्ली असतात. लोभ माणसाची विचारशक्ती हरवतो आणि तो चुकीचे निर्णय घेतो. न्यायासाठी लढताना भावनिक, कायदेशीर आणि आर्थिक सर्व पातळ्यांवर सज्ज राहणं आवश्यक आहे. घरोघरी मातीच्या चुलीचा हा टप्पा केवळ नाट्यपूर्ण नाही, तर जीवनाच्या व्यवहारातील खोल सत्य शिकवतो की खोट्याच्या साम्राज्यावर सत्याचा विजय होण्यासाठी धैर्य, पुरावे आणि योग्य वेळेला घेतलेले निर्णय हेच खरे शस्त्र सिद्ध होतात. तर मित्रांनो, आजचा एपिसोड आपल्याला शिकवून जातो की भीती कितीही मोठी असो, पण पुरावे आणि विश्वास आपल्याला धैर्य देतात. आता मला सांगा, तुम्हाला काय वाटतं? लताबाईंचा शोध जानकी आणि अवंतिका घेऊ शकतील का? आणि ऐश्वर्या पुन्हा एकदा यशस्वी होईल का? की ह्यावेळी तिचं कारस्थान फसणार आहे? ऋषिकेश तिचं कारस्थान उघड करेल का? तुमचं मत मला नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशा प्रकारच्या आपल्याला आयुष्याचा धडा देणाऱ्या पुढच्या भागाच्या विश्लेषणासाठी तयार राहा. मी होतो रुपेश आणि तुम्ही पाहत होतात 45 मराठी. पुन्हा भेटूयात उद्या नव्या ट्विस्ट सोबत. आजची तारीख 25 ऑगस्ट 2025. तोवर नमस्कार आणि धन्यवाद.